रासायनिक खत वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना खताची नोंदणी करता येईल। जमीन आणि पीक पद्धतीनुसार शेतकऱ्यांना खताची मागणी नोंदवता येणार आहे। जवळच्या कृषी केंद्रातील QR कोड स्कॅन करून रासायनिक खत खरेदी करता येणार आहे। दरवर्षी खरीप हंगामात खत टंचाईचा सामना करावा लागतो। त्याशिवाय अनुदानित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो। काही विक्रेते खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करतात। बऱ्याचदा खतासोबत अन्य वस्तू खरेदी करण्याची म्हणजेच लिंकिंगची सक्ती केली जाते। शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या बाबींना आता आळा बसणार आहे। केंद्र सरकारनं खत विक्रीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे नवीन मोबाईल ॲप सुरू केलंय। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर त्याची 5 जूनपासून अंमलबजावणी होणार आहे। केंद्र शासनाने फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप तयार केलं आहे। हे ॲप गुगल प्ले स्टोअरमध्ये अवेलेबल केलं आहे। या ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतः खताचं बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करू शकतात। दिनांक 5 जून 2026 पासून कोल्हापूर जिल्ह्यामधील खत विक्री ही ॲपच्या माध्यमातूनच होणार आहे आणि ह्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या निवडीची त्यांच्या इच्छित ठिकाणी डीलरकडून खताची खरेदी करू शकतात। त्याचबरोबर ह्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डीलरकडे प्रत्यक्ष उपलब्ध असलेला खताचा साठा देखील लक्षात येणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीचीच खते घेता येणार आहेत। आपण गुगल प्ले स्टोअरमधून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप डाउनलोड करावं आणि ह्या ॲपच्या माध्यमातून खताची खरेदी करावी। प्ले स्टोअरमधून अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करता येईल। आपली जमीन आणि पीक पद्धतीनुसार आवश्यक असणाऱ्या खताची मागणी या ॲपवर नोंदवायची आहे। नोंदणी करताना आधार क्रमांकाची OTPद्वारे पडताळणी होते। जमिनीच्या मालकाची माहिती, पिकांचा हंगाम, खताचं नाव, आवश्यक असणाऱ्या खत गोण्यांची संख्या निश्चित करून जवळचा खत विक्रेता निवडायचा आहे। ही माहिती नोंदवल्यानंतर QR कोड आणि टोकन नंबर तयार होईल। नोंदणी केल्यानंतर पुढील 3 दिवसात संबंधित कृषी केंद्रातून खत उचलणं आवश्यक आहे। मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एक अधिकारी आणि एका सहाय्यकाची प्रत्येक गावात नियुक्ती केली जाणार आहे। खत विक्रेत्याच्या दुकानात QR कोड स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्यांना खत दिलं जाईल। नव्या पद्धतीमुळे रासायनिक खतासाठी विक्रेत्यांच्या दारासमोर शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाहीत आणि खत विक्रेत्याला विनवणी करण्याची गरज भासणार नाही। शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी मित्र, कृषी सखी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत मदत केली जाणार आहे। ज्या भागात इंटरनेट आणि मोबाईल रेंजची समस्या असेल अशा ठिकाणांसाठी कृषी सहाय्यकांमार्फत खत मागणी नोंदवता येईल असं कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आता मोबाईल ॲपवरून खताची मागणी नोंदवता येणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्न निकाली निघाले आहेत।